Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of solution. In last part we have discussed some problems based on is concentration of solutions. Today also we'll discuss some problems from the volume now. is बाळांनो सोबत घेऊन बसा वॉल्यूम. त्याच्यामध्ये घ्या प्रॉब्लेम नंबर 1. A 20 ml sample of CuSO4 ठीक आहे सोल्यूशन वॉज इव्हॅपरेटेड. सोल्यूशन इसमध्ये काय आहे एक 20 ml सॅम्पल घेतलेलं आहे CuSO4 सोल्युशनचं ठीक आहे आणि काय केलं इव्हॅपरेशन केलं कुठंपर्यंत ड्रायनेसपर्यंत ठीक आहे. मग CuSO4 जो आहे तो काय असणार आहे सोल्यूट असणार आहे तो सॉलिड आहे कशामध्ये त्या लिक्विडमध्ये करेक्ट ना. ज्यावेळेस तुम्ही इव्हॅपरेट कराल त्यावेळेस लिक्विड इव्हॅपरेट होईल अँड सॉलिड विल रिमेन ॲज अ रेसिड्यू लिव्हिंग बिहाइंड म्हणलं इज लिव्हिंग 0.967 ग्रॅम ऑफ रेसिड्यू राहतो. याचा अर्थ CuSO4चा मास किती आहे 0.967 ग्रॅम. व्हॉट वॉज द मोलॅरिटी ऑफ ओरिजिनल सोल्युशन ठीक आहे. मग ह्या ओरिजिनल सोल्युशनची मोलॅरिटी काय आहे मग तुम्हाला मास मिळालं बळानो CuSO4चा मोलार मास तुम्ही फाइंड आउट करू शकताय करेक्ट ना. ठीक आहे एस ट्राय करा. Cu किती असणार आहे Cu 63.5 करेक्ट ना. सल्फर 32 ऑक्सिजन 4 ऑक्सिजन आहेत 4 × 16 64 करेक्ट 5 9 ठीक आहे 6 + 3 9 9 + 6 15 159 करेक्ट. दिस इज मोलार मास. मग मोलॅरिटी इज इक्वल टू व्हॉट इज मोलॅरिटी. मोलॅरिटी इज इक्वल टू मास W2 × व्हॉट 1000 ग्रॅममध्ये दिलं असेल करेक्ट ना. आणि सॉरी व्हॉल्यूम कशामध्ये दिलेलं आहे इथं ml मध्ये दिलेलं म्हणून 1000 मल्टिप्लाय केलं डायरेक्टली ठीक आहे. एस लिटरमध्ये दिलं असेल तर 1000 मल्टिप्लाय करायची गरज नाही डायरेक्ट ठेवू शकता तुम्ही. समजते का हे खाली बघा मोलार मास दॅट इज M2 × व्हॉट व्हॉल्यूम कशामध्ये आहे ml मध्ये आहे करेक्ट. W2 गिवन आहे. W2 किती आहे सांगा बरं. W2 इज इक्वल टू 0.967 ग्रॅम ठीक आहे. M2 किती आहे दिस इज M2 159.5 व्हॉल्यूम 20 दिलेला आहे ठेवायचं. मग मोलॅरिटी इज इक्वल टू W2 इज 0.967 × 1000 divided by M2 is 159.5 into volume किती 20. येते लक्षात हे ठीक आहे. येस सो इट्स आन्सर विल बी अप्रॉक्सिमेटली इट्स आन्सर विल बी डी. समजते हे येस कॅल्क्युलेट करा यू विल गेट दॅट आन्सर ठीक आहे. 3 नॉट 3 मोलार. नेक्स्ट the weight of glucose present in 500 gram of 0.5 मोलार aqueous solution is ठीक आहे. वेट फाइंड आउट करायचं तुम्हाला कोणाचा ग्लुकोजचा कशामध्ये विचारले 500 ग्रॅम ऑफ 0.5 मोलार aqueous सोल्युशन. सोल्युशनचा मास दिलेला आहे आणि तुम्हाला मोलॅलिटी दिलेली आहे. त्या मोलॅलिटीवरनं तुम्ही काय करू शकता त्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करू शकताय. ट्राय करा. येस see here how to find molality is equal to काय आहे W2 × 1000 divided by M2 × W1 कशामध्ये असणार आहे तर ग्रॅममध्ये असणार आहे. W1 आहे इथं आलं लक्षात. पण W1 फाइंड आउट करावं लागेल ना तुम्हाला. W1 इज इक्वल टू काय असणार आहे मास ऑफ सोल्युशन मायनस व्हॉट W2. समजते का. मास ऑफ सोल्युशन गिवन आहे तुम्हाला किती आहे 500 ग्रॅम मायनस W2 किती आहे नॉट गिवन. W2 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. समजते का हे ठीक आहे. येस इथं नोट मेन्शन करा आता 5 मोलाला 0.5 मोलाला आहे 0.5 मोलाला ॲज इट इज ठेवलं इज इक्वल टू W1 ची व्हॅल्यू किती आली. येस ही व्हॅल्यू ठेवायची. W2 किती आहे येस फाइंड आउट करायचं आहे. W2 × 1000 डिवाइडेड बाय व्हॉट M2 किती आहे 180
इंटू W1 किती 500 मायनस वॉट W2, बरोबर आहे का? ठीक आहे, मग करा कॅल्क्युलेशन आता. तर W2 फाइंड आउट करायचं ना आपल्याला. ओके, मग W2चे व्हॅल्यूज फाइंड आउट करूया अगोदर आता. ओके, 0.5 इंटू 180 इंटू किती असेल 500 मायनस W2, करेक्ट. येस, डिवायडेड बाय काय हे 1000 इज इक्वल टू काय असणार आहे W2. समजलं का हे? ठीक आहे, 0 0 गेट कॅन्सल्ड. ओके, आता इथं काय करू शकता तुम्ही, हे 100 आहे ना. ओके, एस 5 0.005 येतं ना. ठीक आहे, डिवाइड करून घ्या. याला जर मल्टिप्लाय केलं आपण 5नं, ओके, तर काय येईल 1/2 1/2नं डिवाइड केलं तर ओके काय येणार आहे 9 येणार आहे. ठीक आहे, 9 इंटू 500 मायनस W2, करेक्ट ना. ओके, ह्या 100ला इकडे घेऊन जाऊ शकताय तुम्ही. ओके, तेच येणार आहे 100ला इकडे घेऊन गेलं तरी ओके तेच येणार आहे. ओके, आणि इथं 10 टू दी पॉवर ओके एस -2 ठेवलं तरी तेच येणार आहे, हे W2. करेक्ट. ट्राय करा बरं आता पुढं. ह्या 9नं मल्टिप्लाय करून घ्या. ओके, -9 W2 हा इकडे घेऊन जाऊ शकतो ना आपण. येस, डेफिनेटली 100 W2 होईल. ठीक आहे ना. ओके, 100 W2 डिवायडेड बाय 100 आहे ना. ओके, इकडे घेऊन गेला तुम्ही 100 W2 होईल. तर W2 एकत्र करू शकताय ना. येस, सो 4500 इज इक्वल टू 100 W2 प्लस 9 W2 इज इक्वल टू किती होईल 4500 इज इक्वल टू 109 W2. करेक्ट. सो W2 इज इक्वल टू 4500 डिवायडेड बाय 109. ओके, त्याचा अप्रॉक्सिमेट आन्सर येतं ओके किती येईल 41.2. करेक्ट ना. 41.2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट ना, व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ NH3 हे सॉल्व करू शकता तुम्ही आता. ठीक आहे ना. ओके, फॉर्म्युला तर बघूया आपण कसं इस्टॅब्लिश करणार तुम्ही फॉर्म्युला. हे बघा, फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, मोलॅरिटी फाइंड आउट करायची आहे. करेक्ट ना. काय दिलं तुम्हाला, पर्सेंटेज दिलेले किती 12%. ओके, पर्सेंटेज 12 डिवायडेड बाय 100 घ्या. 12 काय असणार आहे W2 आणि 100 काय असणार आहे W1 प्लस W2. समजलं ना. मास ऑफ सोल्युशन म्हणतो त्याला आपण, मास ऑफ सोल्युशन. येतं लक्षात. ठीक आहे. आता मोलॅरिटी फाइंड आउट करण्यासाठी ओके काय लागतं आपल्याला, मास ऑफ सोल्युशन. ओके, ह्या मास ऑफ सोल्युशनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. समजतंय का, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सो डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. देन व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉट, मास डिवायडेड बाय व्हॉट, डेन्सिटी. सो मास इज 100. क्लिअर. 100 डिवायडेड बाय डेन्सिटी किती दिलेली आहे, ओके 0.95. करा कॅल्क्युलेशन. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली किती येतं बघा. ओके, एस 105.26. ठीक आहे ना. ओके, कशामध्ये येतं हे, क्युबिक सेंटीमीटर किंवा ML म्हणा, क्युबिक सेंटीमीटर और ML. क्लिअर झालं. हे काय आलं, व्हॉल्यूम आलं. कोणाचं व्हॉल्यूम मिळालं तुम्हाला, सोल्युशनचं व्हॉल्यूम मिळालं. मग मोलॅरिटी इज इक्वल टू काय आहे, मोलॅरिटी इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 इंटू वॉट, व्हॉल्यूम. ठीक आहे, इथं 1000नं मल्टिप्लाय केलं तर इथं 100 ठेवा, सॉरी ML ठेवा. क्लिअर. सो W2 गिवन आहे तुम्हाला किती आहे 12 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 कोणासाठी घेणार, NH3 साठी किती येतो 17 इंटू 105.26. क्लिअर. करा कॅल्क्युलेशन आता. ठीक आहे, जसं आन्सर येतं आहे अप्रॉक्सिमेटली, द आन्सर विल बी ओके 6.7 मोलार, मोल पर लिटर. ऑप्शन इज A. ओके. 4. Express the terms
रिप्रेझेंटिंग द फॉलोइंग फॉर्म्युले. ठीक आहे, एक्सप्रेस करा म्हणले. W इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. इट इज मोलॅरिटी. बरोबर आहे का? नंबर ऑफ मोल्स, व्हॉल्यूम इन लिटर म्हणलं ना, इट मीन्स इट इज अ मोलॅरिटी. मोलॅरिटी किती ठिकाणी आहे बघा? ओके, 2 ठिकाणी, बी आणि सी मध्ये आहे मोलॅरिटी. करेक्ट ना? ठीक आहे. दुसरा बघा, एक्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम. दिस इज मोलॅलिटी. मोलॅलिटी. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट डिवायडेड बाय मोल्स इन द सोल्यूशन. इट इज अ मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट डिवायडेड बाय मोल्स इन सोल्यूशन. करेक्ट. त्याचा आन्सर इथंच डिफाईन होतो तुम्हाला आता वायमध्येच. करेक्ट ना? ठीक आहे. सो ऑप्शन इज व्हॉट? सी, मोल फ्रॅक्शन. क्लिअर झालं का हे तुम्हाला? एनी डाऊट असेल तर विचारू शकता. दिस वन इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स is useful in relating concentration of solution with its vapor pressure. ठीक आहे. अजूनही वेपर प्रेशर रिगार्डिंग व्हायचं आहे तरीसुद्धा ओके तुम्हाला इक्विलिब्रियममध्ये झालं होतं. बरोबर आहे ना? ओके, ही टर्म बघूया पुढं आपण, डोंट वरी. ओके, वेपर प्रेशरला रिलेटेड टर्म्स ओके कुठली असते? मोल फ्रॅक्शन असते, तुम्हाला नोन आहे. अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ पण म्हणू शकताय. ठीक आहे. आणि डाल्टन्स लॉमध्ये पण स्टडी केलं आपण. पुढे घेऊया. क्वेश्चन नंबर 6 घ्या. Molarity of 20% W by W solution of sulfuric acid is 2.55 molar. The density of solution is. Density find out करायची तुम्हाला. Density find out करण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे सांगा बरं? Mass divided by volume. To find the density, density is equal to काय आहे? Mass divided by volume. Clear? ठीक आहे. तर 20% काय दिलेलं आहे? ओके, W by W. 20% W by W म्हणजे काय? येस, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. 20% म्हणजे 20 डिवायडेड बाय 100 म्हणजेच हा काय आहे? W2 आहे. येस, W2 म्हणजेच काय आहे? मास. आता ही मास सॉरी इथं घेते वेळेस मास कसा घ्यावा लागेल तुम्हाला हे एक महत्त्वाचं आहे. सोल्युशनचा मास घ्यावा लागेल तुम्हाला, म्हणजे हा मास घ्यावा लागेल, कारण आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड सोल्युशनसाठी डेन्सिटी विचारलेली आहे. बरोबर आहे ना? मास ऑफ सोल्युशन, मास ऑफ सोल्युशन. दिस इज इम्पॉर्टंट, कारण डेन्सिटी ऑफ सोल्युशन म्हणले ना. ओके, मोलॅरिटी ऑफ 20% W by W सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इज 2.55. डेन्सिटी ऑफ सोल्युशन दिलेली आहे तुम्हाला. करेक्ट ना? ठीक आहे. येस, बघा मग ह्या डेन्सिटीवरनं ओके, डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास किती आहे? 100. त्याचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे ना? ओके, येस, डेन्सिटी सुद्धा फाइंड आउट करायची आहे. लक्षात येते? डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्हाला काय लागतं? आता व्हॉल्यूम लागतं. ओके, येस, आणि पर्सेंटेज गिवन आहे, मोलॅरिटी गिवन आहे. बघूया त्याच्यावरनं काय होते का आपण. आता सल्फ्युरिक ॲसिड सांगितलेलं आहे. करेक्ट, चेक करूया आपण. बघा, मास दिलेला आहे 20, W2 20 दिलेला आहे. सो मोलॅरिटी इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 इंटू याला 1000 मल्टिप्लाय करूया लगेचच. 1000 डिवायडेड बाय हा काय असणार आहे? W ग्रॅम पर लिटर दिले ना. 1000 मल्टिप्लाय करायची गरज नाही इथं, कारण डेन्सिटी कशी दिली? ग्राम पर लिटर दिलेली आहे. लिटरमध्येच घेऊया व्हॉल्यूम, पण कशामध्ये घ्यायचं व्हॉल्यूम? लिटरमध्ये. व्हॉल्यूम फाइंड आउट करूया मग. ओके, व्हॉल्यूम कशामध्ये? लिटरमध्ये. सो मोलॅरिटी किती आहे? 2.55 इज इक्वल टू W2 20. सल्फ्युरिक ॲसिड म्हणलं ना. ओके, सल्फ्युरिक ॲसिडचा मोलार मास असतो 98. फिनिश. इथंच मिळालं तुम्हाला व्हॉल्यूम. आर यू गेटिंग? ठीक आहे. सो सॉरी, हे V आहे ना. इट इज V. ओके, ठीक आहे. आता हे कसं आहे? मोल पर लिटर आहे. बरोबर आहे ना? ओके, एस, डेन्सिटी काय असते? मोल पर लिटर. व्हॉल्यूमसुद्धा लिटरमध्ये आलं पाहिजे आता. करेक्ट ना? ओके, हे ग्रॅम आणि हे काय आहे? इथं बघा, हे ग्रॅम पर मोल आहे आणि हे कशामध्ये? ग्रॅममध्ये. ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड.
पर मोल राहतं इथं फक्त आता, करेक्ट ना. सो घ्या मल्टिप्लिकेशनमध्ये 2.55 इंटू 98 डिवायडेड बाय 20, करेक्ट. ठीक आहे. इथं काय हा मोल पर लिटर आणि इथं काय राहिलं फक्त पर मोल राहिलं. दिस गेट कॅन्सल्ड. समजलं काय हे. डेन्सिटी इज ओके एस मोल सॉरी पर लिटर आहे ना, हे पर लिटर ॲज इट इज राहिलं आता, करेक्ट. ओके व्हॉल्यूम ओके हे कॅल्क्युलेशनच रॉंग मेन्शन केलं आपण इथं. ओके कारण व्ही कुठं आहे इथं डिनॉमिनेटरला आहे ना. ओके मग व्हीला इकडे घेऊन या, हे उलट केलं आपण, करेक्ट. व्ही इज इक्वल टू हे राहू द्या युनिट्स 20 डिवायडेड बाय 98. व्हॉल्यूम कशामध्ये येतं आहे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी, ठीक आहे. येस 98 ओके इंटू 2.55 हे ग्रॅम 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 गेट कॅन्सल्ड. हे राहिलं काय फक्त इथं पर मोल राहिलं. इथं काय राहणार आहे मोल पर लिटर. हे मोल पर मोल गेट कॅन्सल्ड. ग्रॅम ग्रॅम ऑलरेडी कॅन्सल झालं होतं, ठीक आहे. येस सो व्ही इज इक्वल टू आता हे डेफिनेटली लिटरमध्ये येणार आहे. 20 डिवायडेड बाय 98 इंटू 2.55 हे कशामध्ये येईल आता लिटरमध्ये येईल, करेक्ट ना. करा बरं कॅल्क्युलेशन आता बळानं. येस ह्याचा आन्सर येईल अप्रॉक्सिमेटली, इट इज अप्रॉक्सिमेटली 0.08 लिटर. हे मिळालं तुम्हाला व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय वॉट व्हॉल्यूम. तर मास कोणाचं घ्यायचं समजलं ना. ओके मास इज ऑफ सोल्युशन 100 कशामध्ये ग्रॅममध्ये आहे आणि 0.08 इज दी व्हॉल्यूम कशामध्ये लिटरमध्ये आहे. विचारले कशामध्ये तुम्हाला डेन्सिटी. ओके तर ग्रॅम पर ओके एस क्युबिक सेंटीमीटरमध्ये पण आहे आणि लिटरमध्ये पण आहे इथं. ओके डेन्सिटी येते कशामध्ये बघूया आपण. त्याला डिवाइड करा बरं. डिवाइड केल्यानंतर काय येतं आन्सर. येस इट इज 1. ओके किती येईल सॉरी 1 पॉईंट येणार नाही ना, 1 पॉईंट कसं येईल कारण हे ऑलरेडी सिम्पल आहे ना. 1250 हे कशामध्ये ग्राम पर लिटरमध्ये आली, ठीक आहे. मग ग्राम पर लिटरमध्ये ओके एवढी डेन्सिटी नाही इथं. ग्राम पर क्युबिक सेंटीमीटरमध्ये करा बरं. कसं कराल 1000 डिवाइड करायचं. 1250 हे ग्रॅम आहे डिवायडेड बाय 1 लिटर. 1 लिटर म्हणजे किती ml 1000 ml. 1250 डिवायडेड बाय 1000 करा. ओके येस हे कशामध्ये आलं ग्राम. ओके येस आता इथं ml आहे ना, ग्रॅम पर ml. ml म्हणजेच काय क्युबिक सेंटीमीटर. सो 1.250 ठीक आहे. येस ग्राम पर ml और ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर. चेक करा आता कुठं आहे हे 1.250 1.25 1.25 ए ऑप्शनमध्ये, ऑप्शन ए. क्लिअर झालं हे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. 1.25 ग्राम ऑफ सॉलिड dibasic acid is completely neutralized by the 25 ml of 0.25 molar barium hydroxide solution. ठीक आहे. बॅरियम हायड्रॉक्साईड सोल्युशनला न्यूट्रलाइज करण्यासाठी देन द मोलिक्युलर ओकेस मास ऑफ द ॲसिड इज. मॉलिक्युलर मास ऑफ ॲसिड ओकेस तुम्हाला विचारलेलं आहे, करेक्ट ना. M1 V1 घेऊ शकता तो तुम्ही, करेक्ट, ठीक आहे. एकदम सिंपल आहे बळनो हा प्रॉब्लेम. 1.25 ग्राम ऑफ सॉलिड डायबेसिक ॲसिड इज कम्प्लिटली न्यूट्रलाइज्ड बाय 25 ml ऑफ 0.25 मोलार बॅरियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. देन द मोलिक्युलर मास ऑफ द ॲसिड इज असं म्हणलं ना. ओके येस चेक करा, ठीक आहे. सी हिअर मोलॅरिटी इज इक्वल टू काय आहे W2 इंटू 1000 डिवायडेड बाय
m2 इंटू ओके व्हॉल्यूम एम एलमध्ये दिले म्हणून एम एलमध्ये घ्या, कारण इथे 1000 ऑलरेडी मल्टिप्लाय केले आपण. करेक्ट. फाइंड आउट काय करायचं आहे, M2 फाइंड आउट करायचं तुम्हाला. ठीक आहे ना. ओके. सो W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M इंटू व्हॉल्यूम इन ml. ठेवा व्हॅल्यूज. 1.25 इंटू किती आहे 1000. करेक्ट. डिवायडेड बाय काय करू शकता 0.25 मोलॅरिटी गिवन आहे, मोलार सोल्युशन इंटू व्हॉल्यूम किती आहे 25. करेक्ट. त्याचा आन्सर येतं 200. ऑप्शन इज वॉट डी. आलं लक्षात वळण हे. किती सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, थोडंसं विचार करावा लागतो. करेक्ट ना. कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ सोडियम कार्बोनेट anhydrous required to prepare 250 ml of 0.1 molar okay is solution. Calculate the quantity of sodium okay is carbonate म्हणले. सोडियम कार्बोनेट मोलार मास नोन आहे तुम्हाला, म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे थोडक्यात त्याचा ॲटॉमिक मास फाइंड आउट करायचा आहे किंवा ॲटॉमिक वेट फाइंड आउट करायचा आहे, W फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. करेक्ट ना. ठीक आहे. येस, बघूया आपण. एक मिनटं, मी दुसरी ओपन करतो दुसरं पेज. ओके. असं हियर सोडियम ओके एस कार्बोनेट आहे Na2CO3. ठीक आहे. त्याचा मोलार मास किती येतो बघा 23 इंटू 2 46 प्लस कार्बन 12 प्लस 48 म्हणजे किती होईल 106 मोलार मास झाला. क्वांटिटी ml मध्ये व्हॉल्यूम दिलेलं आहे ऑलरेडी. ओके. मोलॅरिटी दिलेली आहे ऑलरेडी. सो मोलॅरिटी इज इक्वल टू वॉट W2. बरोबर आहे ना. ग्रॅममध्ये मास फाइंड आउट केलं ना 1000 डिवायडेड बाय M2 इंटू ओके किती होईल हा स्पेसिफिक नाही सॉरी 250. ओके. व्हॉल्यूम गिवन आहे. मोलार मास पण ठेवूया इथंच आता आपण. ठीक आहे ना. ओके. येस, बघा किती आहे मोलार मास 106 आहे. आणि मोलॅरिटी किती आहे, मोलॅरिटी इज वॉट 0.1. करेक्ट. W2 फाइंड आउट करायचं आहे. सो W2 इज इक्वल टू 0.1 इंटू 106 इंटू 250 डिवायडेड बाय किती होईल 1000. अंडरस्टूड. ठीक आहे. दिस झिरो गेट कॅन्सल्ड. तर 25 मल्टिप्लाय करू शकता तुम्ही तिथं. करेक्ट. ठीक आहे. आन्सर कम्स आउट टू बी 2.65 ग्रॅम. दॅट इज W2. सो आन्सर इज वॉट ए. क्लिअर झालं हे 2 पॉइंट. फाइंड द मोलॅलिटी ऑफ 95% बाय व्हॉल्यूम ऑफ H2SO4 सोल्युशन. 95% बाय व्हॉल्यूम दिलेला आहे. ओके. H2SO4 सोल्युशन whose specific gravity is 1.98 ग्रॅम पर ml. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. फाइंड द मोलॅलिटी फाइंड आउट करायची आपल्याला. मोलॅलिटी म्हणलं की सॉल्व्हेंटचा मास कशामध्ये लागतो किलोग्रॅममध्ये. बरोबर आहे ना. ओके. एस किंवा 1000 मल्टिप्लाय जर केलं वरती आपण तर ग्रॅममध्ये चालतो. 95% बाय व्हॉल्यूम म्हणले ना. ओके. म्हणजे काय 95 ओके डिवायडेड बाय किती आहे 100. करेक्ट. तर 95 काय आहे ग्रॅम आहे. डिवायडेड बाय व्हॉल्यूम काय आहे असणार आहे डेफिनेटली ओके एस ओके 100 काय असणार आहे हा ml असणार आहे. करेक्ट. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली तुम्हाला. आता बघा येस सोल्युशनचं व्हॉल्यूम कशामध्ये आहे ml मध्ये आहे. समजतंय का. आणि सोल्यूट कशामध्ये आहे बघा ग्रॅममध्ये आहे. सोल्यूट ग्रॅममध्ये आहे. ओके. आणि काय वेट ऑफ सबस्टन्स म्हणजे W2 कशामध्ये आहे 95 ग्रॅम झाला तो. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय व्हॉल्यूम. ओके. येस 1 मिनिट. ओके. आणि व्हॉल्यूम किती मिळालं तुम्हाला 100 ml. हे व्हॉल्यूम कोणाचं आहे सोल्युशनचं आहे लक्षात ठेवा. करेक्ट.
ठीक आहे. आता डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास दिलेला आहे, सॉरी काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, मास. कारण काय, ओके, सॉल्व्हेंटचा मास फाइंड आउट करण्यासाठी अगोदर सोल्युशनचा मास फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे ना. ओके, सो व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉट, सॉरी मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉट, व्हॉल्यूम. समजतं हे. डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी गिवन आहे तुम्हाला, किती आहे 1.98 इंटू व्हॉल्यूम किती आहे 100. करेक्ट. किती येतं 198 येतं. किती सिम्पल आहे बघा. ओके, आता मला सांगा, सोल्यूटचा मास मिळाला तुम्हाला, W2 मिळालेला आहे. करेक्ट. W1 फाइंड आउट करू शकतो इझिली. आता W1 इज इक्वल टू व्हॉट, 198 मायनस 95 इज इक्वल टू 8 मायनस 5 किती होईल 3, 0 1 103 होईल. W1 मिळाला, W2 मिळाला, बरोबर आहे ना. ओके, तर मग आता मोलॅलिटी काय फाइंड आउट करायचं होतं, फाइंड दी मोलॅलिटी म्हणलं ना. सो मोलॅलिटी इज इक्वल टू व्हॉट, काय W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. करेक्ट. ग्रॅममध्ये आहे W1 आता इथं. करेक्ट. सो W2 इज इक्वल टू, W2 किती आहे 95 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 किती, H2SO4 साठी 98 इंटू W1 किती फाइंड आउट केलं आपण, W1 103 झालं. विल गेट दी आन्सर नाव. करेक्ट. आन्सर किती येतं चेक करा, ऑप्शन सी 9.412. ठीक आहे. येस. आता चेक करा क्वेश्चन नंबर 10. वेन ए कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन is diluted by adding more water, molarity of solution remains unchanged. When the concentrated solution is diluted by adding more water, the molarity of solution remains change होते ना रे molarity. ओके, सोल्यूटचं आता सपोज जर सोल्युशनला डायल्यूट केलं तुम्ही, व्हॉल्यूम वाढतं, व्हॉल्यूम जर इन्क्रीज झालं, ओके, तर मोलॅरिटी काय आहे, फॉर्म्युला मोलॅरिटीचा M is equal to W2 into, okay, 1000 divided by S M2 into what, volume. मला सांगा व्हॉल्यूमचं आणि मोलॅरिटीचं रिलेशन कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे व्हॉल्यूम जर इन्क्रीज केलं तर मोलॅरिटी काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. मग डायल्यूशन करता याचा अर्थ तुम्ही मोलॅरिटी काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. समजतंय ना. ठीक आहे. So statement 2, product of moles of solute and volume is equal to the molarity. Products of moles of solute and volume, it is possible. Moles of solute, molarity ला असं पण लिहू शकतो, molarity is equal to moles of solute divided by volume of solution. मग हे ह्याचा प्रोडक्ट कुठं आहे ते, येतं लक्षात. दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहेत. इट मीन्स ओके, ऑप्शन टी. If both statement first and statement 2 are false, then option T असतो. क्लिअर झालं हे. येस. सिम्पल क्वेश्चन होता, फॉर्म्युला बेस्ड, म्हणजे फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला सांगायचं होतं फक्त. हाऊ मच वॉटर इज नीडेड टू डायल्यूट 10 ml ऑफ 10 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड टू मेक इट एक्झॅक्टली डेसी नॉर्मल 0.1 नॉर्मल. ठीक आहे. ओके, क्वेश्चन नंबर 11 चेक करा. How much water is needed, okay, to dilute 10 ml of 10 normal hydrochloric acid to make it exactly deci normal. Deci normal म्हणजे 0.1 normal. ठीक आहे. काय लक्षात येते तुमच्या इथं, 10 ml काय दिलेलं आहे, 10 नॉर्मल सोल्युशन दिलेलं आहे. आणि काय करायचं तुम्हाला, व्हॉल्यूम सेकंड फाइंड आउट करायचं आहे टू मेक इट 0.1 नॉर्मल. ओके, ठीक आहे, करूया फाइंड आउट. N1 V1 इज इक्वल टू काय असणार आहे, N2 V2. करेक्ट. N1 किती दिलेलं आहे 10, व्हॉल्यूम 10 इज इक्वल टू N2 किती आहे 0.1 इंटू, हे व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. मग अगोदर V2 इज इक्वल टू काय करा, 10 इंटू 10 डिवायडेड बाय 0.1 घ्या. 0.1 म्हणजे 10 टू दी पॉवर -1. वरती गेल्यानंतर काय होईल, हे 100 आहे ऑलरेडी, इंटू 10 टू दी पॉवर 1 होईल. इट मीन्स 1000. ओके, एस काय होईल हा ml. करेक्ट. आता मला सांगा ऑलरेडी 10 ml आहे तिथं, मग तुम्हाला एक्स्ट्रा किती ॲड करावं लागेल त्याच्यामध्ये, 1000 ॲड कराल का, नाही.
करेक्ट. तर 1000 मायनस, करेक्ट ना. ओके, एक्स्ट्रा व्हॉल्यूम विचारले काय तुम्हाला. ओके, इस एक्झॅक्टली डेसिमल म्हणलंय. हाऊ मच वॉटर इज नीडेड टू डायल्यूट. ओके, वॉटर नीडेड टू डायल्यूट असं म्हणू शकता तुम्ही. वॉटर नीडेड टू डायल्यूट इज इक्वल टू 1000 मायनस 10. म्हणजे ऑलरेडी काय आहे तर 10 ml आहे. तर 10 ml मधला ओके काय करायचं आहे. ओके, 10मध्ये किती ॲड करावं लागेल असं म्हणलं आहे. ओके, तर मायनस करा. 990 येईल. 990. इट मीन्स ऑप्शन काय आला पाहिजे. ए. ऑप्शन ए. समजलं बाळांनो. हे खूप सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट वन, कॅल्क्युलेट दी molality and mole fraction of solute in aqueous solution containing 3 gram of urea per 250 gram of water. मॉलिक्युलर वेट दिलेला आहे. कॅल्क्युलेट मोलॅलिटी अँड मोल फ्रॅक्शन म्हणलं आहे. कोणासाठी. ऑफ दी सोल्यूट इन ॲक्वेस सोल्युशन. ॲक्वेस सोल्युशन म्हणलं आहे म्हणजे वॉटर काय आहे, वॉटर काय आहे तिथं सॉल्वंट आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. तसा प्रॉब्लेम फक्त टाईम कन्झ्युमिंग आहे, ट्रिकी नाही हा प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. व्हिडिओ पॉज करा आणि कॅल्क्युलेट करा बरं. कॅल्क्युलेट दी मोलॅलिटी म्हणले. मोलॅलिटी फाइंड आउट करण्यासाठी काय लागतं. मोलॅलिटी इज इक्वल टू W2 × 1000 डिवायडेड बाय वॉट, M2 × वॉट, W1. हा ग्रॅममध्ये लागतो. इथं वरती 1000 मल्टिप्लाय केलेलं असेल तर हा ग्रॅममध्ये घ्या. 1000 मल्टिप्लाय केलं नसेल तर हा किलोग्राममध्ये घ्या. समजलं हे. ठीक आहे. आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणलं आहे. करेक्ट ना. युरिया आहे सोल्यूट म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया इज इक्वल टू मोल्स ऑफ युरिया डिवायडेड बाय मोल्स ऑफ युरिया प्लस मोल्स ऑफ H2 वॉटर. या दोन फॉर्म्युले यूज करायचे तुम्हाला. आलं लक्षात. ठीक आहे. ऑलरेडी सांगितलं तिथं 3 ग्रॅम काय आहे युरिया आहे आणि व्हॉल्यूम पण दिलेलं आहे आणि मोलिक्युलर वेट पण दिलेलं आहे. समजलं का. करेक्ट. मोलॅलिटी तुम्ही फाइंड आउट करू शकताय का. येस करू शकतो पण. समजतंय हे. ठीक आहे. ॲक्वेस सोल्युशन कंटेनिंग 3 ग्रॅम ऑफ युरिया पर 250 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणलंय. वॉटरचा मास दिलेला आहे तुम्हाला. करेक्ट. चला फाइंड आउट करा मग. येस, मोलॅलिटी इज इक्वल टू 3 × 1000 डिवायडेड बाय M2 किती 60 × वॉट 250. क्लियर आहे. ठीक आहे. दिस झिरो गेट कॅन्सल्ड, दिस झिरो अँड दिस झिरो गेट कॅन्सल्ड. करेक्ट. ठीक आहे. काय येईल इथं 30 डिवायडेड बाय 6 × 25. 5 डिवायडेड बाय म्हणजे 1 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 0. किती येईल 12. मोलॅलिटी किती असणार आहे 0.2. 0.2 एकाच ठिकाणी आहे मोलॅलिटी. म्हणजे त्याचे मोल फ्रॅक्शन्स किती येतात ते तुमच्या लक्षात आले आता. करेक्ट ना. ठीक आहे. येस, त्याचा ऑप्शन असणार आहे ए. क्लिअर. मोल फ्रॅक्शन्स तुम्ही फाइंड आउट करा आता. क्लिअर. नेक्स्ट, आउट ऑफ मोलॅलिटी, मोल फॉर्मॅलिटी अँड मोल फ्रॅक्शन दोज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर आर. ठीक आहे. आता बघा मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटी. मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटी हे जे दोन गोष्टी आहेत त्या कशावरती इंडिपेंडंट आहेत. टेम्परेचरवरती. पण मोलॅरिटी आणि फॉर्मॅलिटी हे व्हॉल्यूममध्ये घेतल्या जातात. समजलं ना. ओके, सो डिपेंड्स ऑन ओके इज फॉर्मॅलिटी अँड मोलॅरिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर अँड मोलॅलिटी अँड मोल फ्रॅक्शन आर इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर. मग विचारले काय आपल्याला इंडिपेंडंट विचारलेलं आहे. करेक्ट ना. सो ऑप्शन इज व्हॉट सी. क्लिअर झालं हे. ओके, क्वेश्चन नंबर 14 बघा. कॅल्क्युलेट दी मोलॅरिटी ऑफ. हे कॅल्क्युलेट केलं आहे आपण ऑलरेडी. त्याचं ऑप्शन किती येतं 14चं सी येतं ऑप्शन. केलं हे आपण कॅल्क्युलेट. करेक्ट. ठीक आहे. दी व्हॉल्यूम ऑफ वॉटर विच मस्ट बी ॲडेड टू a mixture of 350 cubic centimeter of 6 molar HCl and 650 ml of 3 molar HCl to get a resulting solution of 3 molar concentration is. Okay, see here. The volume of water, carefully baga ha problem. The volume of water which must be added to a mixture of
350 cubic centimeter of 6 molar HCl and 650 ml of 3 molar HCl to get a resulting solution of 3 molar concentration is. ओके येस. काय काय विचारले बघा. एक तर सांगितलं तुम्हाला ओके येस मिक्सचरची मोलॅरिटी 6 मोलार आणि काय 3 मोलार HCl आहे. करेक्ट 6 मोलार आणि 3 मोलार HCl. ओके मग मिक्सचरची मोलॅरिटी काय होईल 350 काय आहे 350 ओके 6 मोलार HCl आहे. ठीक आहे इंटू काय करा 6 करा प्लस मोलॅरिटीनं मल्टिप्लाय केलं आहे आपण त्याला M1V1 करेक्ट ना. ओके येस. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा 650 ml ऑफ 3 मोलार 650 इंटू काय करा 3 मोलार करा बरोबर आहे ना. ओके डिवायडेड बाय व्हॉट 1000 इज इक्वल टू किती येईल 4.05 मोलार. समजलं का हे. ओके येस ह्या दोन्हीच्या मिक्सचरची मोलॅरिटी फाइंड आउट केलं आपण करेक्ट. M1V1 प्लस M2V2 डिवायडेड बाय 1000. क्लिअर झालं हे. ठीक आहे येस. आता बघा पुढं हे मोलॅरिटी मिळाली तुम्हाला रिझल्टिंग सोल्युशनची. सो M1V1 इज इक्वल टू काय कराल M2V2 करेक्ट. V2 फाइंड आउट करायचे तुम्हाला किती व्हॉल्यूम ॲड करायचं आहे करेक्ट ना. अगोदर व्हॉल्यूम फाइंड आउट करा मग किती व्हॉल्यूम ॲड करायचं ते फाइंड आउट करूया आपण. V2 इज इक्वल टू काय M1V1 डिवायडेड बाय M2. क्लिअर झालं हे. ठीक आहे येस इज इक्वल टू M2 नोन आहे तुम्हाला. ओके M1 ठेवा इथं व्हॅल्यूज 4.05 इंटू वॉट 1000 डिवायडेड बाय 3 करेक्ट. ठीक आहे इज इक्वल टू किती येईल 13 ओके 50 ml. लक्षात येते का बघा बळानो. ही मिक्सचरची मोलॅरिटी फाइंड आउट केली आपण इथं समजलं ना. ओके हा झाला M1 आणि हा झाला व्हॉल्यूम 1000साठी फाइंड आउट केले ना. ओके म्हणून तो झाला V1 आलं लक्षात. ठीक आहे आणि सेकंड मोलॅरिटी तुम्हाला नोन आहे ऑलरेडी M2 नोन आहे. M2 ने डिवाइड केलं आपण आलं लक्षात. आपल्याला रिझल्टिंग सोल्युशनची मोलॅरिटी फाइंड आउट करायची आहे सॉरी व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. समजतंय का. रिझल्टिंग सोल्युशनचं व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार दॅट इज द बिग टास्क नाव करेक्ट. ठीक आहे हे व्हॉल्यूम किती आलं V2 आलं. मग आता किती व्हॉल्यूम ॲड करावं लागेल त्याच्यामध्ये ओके जेणेकरून ओके येस ती मोलॅरिटी जी आहे समजतं. इथं बघा व्यवस्थित प्रॉब्लेम बघा काय आहे. द व्हॉल्यूम ऑफ वॉटर विच मस्ट बी ॲडेड म्हणलं आहे किती ॲड करावं लागेल टू ए मिक्सचर ऑफ हे दोन मोलॅरिटीज गिवन आहेत ऑलरेडी टू गेट अ रिझल्टिंग सोल्युशन ऑफ 3 मोलार ओके सोल्युशन बनवण्यासाठी 3 मोलार ही काय होती M2 होती. इथं M1V1 फाइंड आउट केलं आपण 3 मोलारच बनवायचं आहे आपल्याला. परत किती ॲड करावं लागेल ओके तर 1000 मायनस करा त्याच्यामधनं बरोबर आहे ना. ओके 1000 ml साठी ही मोलॅरिटी आपण फाइंड आउट केलं समजलं का. ठीक आहे सो 13 ओके 50 वरती फाइंड आउट केलेलं किती आहे 1350 ml मायनस 1000 जसं की अगोदर फाइंड आउट केलं होतं आपण 350 ml. ठीक आहे 350 ml त्या मिक्सचरमध्ये ॲड करावं लागेल. ओके तुम्हाला रिझल्टंट मोलॅरिटी जी आहे ती किती मिळते 3 मोलार मिळते. आलं का लक्षात. मिक्सचरची मोलॅरिटी जी आहे आता बघा M1V1 जे होते M2V2 आपल्याला 3 मोलार दिलेलं आहे म्हणून काय ठेवलं आपण 3 मोलार ठेवलं. इथं V2 तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. रिझल्टिंग मोलॅरिटी आपण इथं फाइंड आउट केलं होतं मिक्सचरची 4.05 इंटू त्याचं व्हॉल्यूम होतं 1000 ml. समजलं हे. मग 1000 ml साठी ओके मोलॅरिटी तुम्हाला 3 मोलार सॉरी व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं होतं 1000 ml साठी मोलॅरिटी दिलेली आहे 4.05 दिलेली आहे. सेकंड मोलॅरिटी दिलेली आहे 3. ठीक आहे तर V2 किती लागेल हे फाइंड आउट करायचं होतं. मग V2 अगोदर फाइंड आउट केलं आपण 1350 पण ऑलरेडी इथं किती आहे 1000 ml आहे. मग किती एक्स्ट्रा ॲड करावं लागेल तर 350. समजलं. थोडंसं ट्रिकी वाटतो पण काय सिंपल प्रॉब्लेम आहे. क्लिअर. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 बघा.
कॅल्क्युलेट नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर ऑब्टेन्ड बाय मिक्सिंग 100 ml ऑफ 0.1 नॉर्मल HCl अँड 50. हे सॉल्व करू शकता आता तुम्ही, बरोबर आहे ना. इझी आहे, 2 सोल्युशन्स दिलेले आहेत. आणि काय करायचं तुम्हाला, नॉर्मॅलिटी ओके एस ऑफ द मिक्सचर ऑब्टेन्ड बाय मिक्सिंग म्हणलं आहे, करेक्ट ना. ओके एस हे फाइंड आउट करू शकता आता तुम्ही. ओके फर्स्ट चॅप्टरमध्ये पण स्टडी केलेलं आहे हे. इवन आपण ओके एस थोडंसं कशामध्ये रिडॉक्स रिॲक्शनमध्ये स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये तिथंसुद्धा थोडंसं ओके स्टडी केलं रिगार्डिंग इट, करेक्ट ना. नीट 2017चा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर. परत डिपेंडंट इंडिपेंडंटचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. बघा बरं, मोलॅरिटी काय आहे. मोलॅरिटी इज इक्वल टू ओके एस नंबर ऑफ मोल्स, म्हणजेच काय मासमध्ये घेऊया आपण, W2 डिवायडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम इन लिटर. मोल फ्रॅक्शन्स क्वांटिटी कशामध्ये आहे, नंबर ऑफ मोल्समध्ये आहे. x1 इज इक्वल टू ओके एस N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2. x2 इज इक्वल टू ओके एस N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. करेक्ट. ह्या क्वांटिटी सगळ्या कशा मासमध्ये आहेत. W1 डिवायडेड बाय M1 डिवायडेड बाय W1 डिवायडेड बाय M1 प्लस W2 डिवायडेड बाय M2. समजलं ना. ओके एस हे इथं पण तेच लिहायचं आहे, W2 डिवायडेड बाय M2 डिवायडेड बाय W1 डिवायडेड बाय M1 प्लस W2 डिवायडेड बाय M2. फक्त N2च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, W2 डिवायडेड बाय M2. N1च्या ठिकाणी काय ठेवायचं, W1 डिवायडेड बाय M1. ह्या सगळ्या कशामध्ये आहेत, मासमध्ये आहेत क्वांटिटी. सो मोल फ्रॅक्शनसुद्धा काय आहे, टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी. डिपेंडंट विचारलं ना आपल्याला. वेट पर्सेंटेज म्हटलं की W/W येणार आहे, दोन्ही मास. मोलॅलिटी कशामध्ये येते, मोलॅलिटी इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन किलोग्राम. समजलं. हे सुद्धा कशामध्ये आहे, मासमध्येच आहे. समजलं. सो मोलॅरिटी इज द ऑप्शन. टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. अंडरस्टूड. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द 1 मोलाल ॲक्वेस सोल्युशन. मोलॅलिटी दिलेली आहे. मोलॅलिटी इज इक्वल टू काय असणार आहे, 1 करेक्ट मोल पर किलोग्राम. म्हणजे कसं लिहाल, 1 मोल डिवायडेड बाय ओके एस 1 किलोग्राम. 1 किलोग्राम म्हणजे किती असणार आहे, 1 डिवायडेड बाय 1000 ग्रॅम. विचारलं का तुम्हाला, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट विचारलेलं आहे, करेक्ट. मग सॉल्वंटचे मोल फ्रॅक्शन्स पण फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके हे मोल्स सोल्यूटचे मिळाले तुम्हाला, सोल्यूटसाठी. आणि हा मास जो आहे तो कोणासाठी मिळाला, सॉल्वंटसाठी. आणि सॉल्वंट काय असणार आहे, ॲक्वेस सोल्युशन म्हटल्यानंतर वॉटर, बरोबर आहे ना. सो NH2O इज इक्वल टू किती असणार आहे सांगा बरं, 1000 ओके इज डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू 55.55 मोल. समजलं हे, ठीक आहे. येस, मग हे मोल्स तुम्हाला सॉल्वंटचे मिळाले. ओके आता सोल्यूटसाठी मोल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. सो एक्स सोल्यूट इज इक्वल टू ओके सोल्यूट म्हटलं की आपण असं रिप्रेझेंट करतो त्याला, x2 म्हणू शकतो डायरेक्टली. x2 इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2 इज इक्वल टू N2 किती आहे सांगा बरं. व्हॉट इज N2. N2 इज 1 डिवायडेड बाय 1 प्लस 55.55 करेक्ट इज इक्वल टू ओके किती घ्याल, 56. 1 डिवायडेड बाय 56.55 करेक्ट. अप्रॉक्सिमेटली येतं का चेक करा. ओके किती यायला पाहिजे अप्रॉक्सिमेटली, 0 पॉईंट समथिंग यायला पाहिजे ना, बरोबर आहे ना. ठीक आहे 50 घेऊन जा बरं. 50 घेऊन जर गेलं आपण कॅल्क्युलेशन केलं तर ओके येस डायरेक्ट तर 0 पॉईंट येईल अगोदर, त्याच्यानंतर परत एक 0 येईल. ह्याचा अर्थ काय, ओके बघा आपण स्मार्ट वर्क करतो इथं अगोदर काय होणार आहे, ओके येस थोडंसं स्मार्ट वर्क करूया. 0 पॉईंट ओके परत 0 येईल, कारण इथं 10 झाल्यानंतर 10ला पण डिवाइड करू शकत नाही, 0.0 येईल. याचा अर्थ 0.0 कुठं आहे चेक करा, 2 ठिकाणी आहे.
बरोबर आहे ना. ठीक आहे, पण इथं 3 आहे. ओके, 100 होणार आहे इथं. 100 डिवायडेड बाय 56 म्हणजे किती येणार आहे, अगोदर 1 येणार आहे. इट मीन्स ओके, आन्सर काय असलं पाहिजे, सी. समजते हे. ओके, ठीक आहे, पुढं बघूया आता. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड सोल्युशन शुड बी यूज टू प्रिपेअर 250 ml ऑफ 2 मोलार ओके HNO3. ठीक आहे, द कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड इज 70%. 70% सांगितलेलं आहे. ठीक आहे, येस. अगोदर काय फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला, वेट फाइंड आउट करावं लागेल. कोणासाठी, फॉर 70%साठी. येते लक्षात. ठीक आहे, मग बघूया आपण. मोलॅरिटी इज इक्वल टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय काय आहे, M2 इंटू वॉट, वॉल्यूम इन ml. ml मध्ये घ्यावं लागेल. W2 इज इक्वल टू ओके काय m इंटू मोलॅरिटी इंटू मोलार मास इंटू वॉल्यूम डिवायडेड बाय 1000 L इज इक्वल टू m किती असणार आहे, 2 इंटू मोलॅरिटी 2 घेतलं, M2 63, HNO3 साठी 63 येतो. वॉल्यूम किती आहे, 250 डिवायडेड बाय वॉट, 1000. ठीक आहे, त्याचा आन्सर येतं 31.5. किती येतं, 31.5. ठीक आहे, पुढे जाऊया आता. आता मला सांगा 31साठी, ठीक आहे, इथंच घेऊया आपण. 31साठी 31.5 साठी 70% आहे, करेक्ट ना. मग 100%साठी किती येईल, करेक्ट करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. इज इक्वल टू 100 इंटू 31.5 डिवायडेड बाय 70. इट कम्स आउट टू बी 45. समजलं. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड सोल्युशन शुड बी यूज टू प्रिपेअर 250 ग्रॅम. किती ग्रॅम लागेल, तर 45 ग्रॅम लागेल. क्लिअर झालं हे. ठीक आहे, सो ऑप्शन इज सी. नेक्स्ट वन. The mole fraction of solvent in aqueous solution of solute is 0.8. The molality, okay, in mole per kilogram of the solution is aqueous solution दिलेलं आहे. ओके, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बघा प्रॉब्लेम केअरफुली बघा अगोदर. ओके, मोल फ्रॅक्शन्स गिवन आहेत. कोणासाठी, सॉल्वंटसाठी, करेक्ट ना. ठीक आहे, एक्स सॉल्वंट किती आहे, 0. त्याला x1 म्हणू शकता तुम्ही, नो डाऊट. x1 इज इक्वल टू 0.8 आहे. मग x2 किती असला पाहिजे, x2 इज इक्वल टू 0.2 असला पाहिजे. समजतंय का, x1 प्लस x2 इज इक्वल टू काय असलं पाहिजे, 1. करेक्ट ना. ओके, मग x2 इज इक्वल टू 1 मायनस x1, 0.2 असणार आहे. x1 दिलेलं आहे तुम्हाला 0.8. क्लिअर आहे. ठीक आहे, मग x1 आता बघा, x1 जर 0.8 असेल तर n1 किती असलं पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यावरनं फाइंड आउट करू शकताय तुम्ही. ओके, बघू शकताय तुम्ही n1 किती येतो, n2 किती येतो. ठीक आहे, n1 0.8 घ्या. ठीक आहे, आणि n2 किती घ्या, 0.2 घ्याल. करेक्ट, त्याच्यावरनं तुम्हाला n1 ची व्हॅल्यू ओके आणि सॉरी x1 ची व्हॅल्यू आणि x2 ची व्हॅल्यू ओके सेम मिळते. समजतंय का बघा. ओके, येस, बघू शकता तुम्ही. x1 इज इक्वल टू काय, n1 डिवायडेड बाय n1 प्लस n2 इज इक्वल टू x1 किती, सॉरी n1 किती आहे, 0.8. इथं लिहिलं मी. ठीक आहे ना. इथं 0.8 प्लस 0.2 हे किती होईल, 1 होईल. म्हणजे किती येणार आहे, x1 0.8 येणार आहे. क्लिअर झालं हे. मग n1 ची व्हॅल्यू आहे, n2 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं. करेक्ट, सॉल्व करू शकता मी आता. ओके, बघा मोलॅलिटी इज इक्वल टू काय आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू वॉट, मास ऑफ सोल्यूट दॅट इज W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. करेक्ट. ठीक आहे, आता बघा हा M2 असणार आहे. W2 डिवायडेड बाय M2 ला काय लिहू शकतो आपण, M इज इक्वल टू N2 लिहू शकतो इंटू वॉट, 1000 डिवायडेड बाय W1.
करेक्ट. आता ह्या W1 साठी बघूया आपण. N1 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, W1 डिवायडेड बाय M2. येते लक्षात हे. मग W1 इज इक्वल टू काय असणार आहे, N1 इंटू M2 इज इक्वल टू W1. मग ठेवा तिथं M इज इक्वल टू N2 इंटू 1000 ओके इज डिवायडेड बाय W1 काय असणार आहे, N1 इंटू M2. समजलं का. ओके येस, ठेवू शकता. मग आता सॉल्व्हंटसाठी फाइंड आउट करायचं ना. ओके N2 नोन आहे तुम्हाला. N2 किती आहे, 0.2 इंटू 1000 डिवायडेड बाय N1 किती आहे, व्हॉट इज N1, 0.8 इंटू M2 किती असणार आहे, 18. क्लिअर झालं. इट कम्स आउट टू बी 13.88 मोल पर किलोग्राम. थोडासा ट्रिकी आहे प्रॉब्लेम. ओके पण इझी आहे. काय काय केलं समजलं का, हे जरा प्रॅक्टिस करा. नेक्स्ट, व्हॉट वुड बी द मोलॅलिटी ऑफ 20% मास बाय मास ॲक्वेस सोल्युशन ऑफ केअर. हे फाइंड आउट करू शकता, नो डाऊट. मोलॅलिटी फाइंड आउट करायची आहे तुम्हाला. 20% दिलेलं आहे. 20% म्हटल्यानंतर काय घेणार तुम्ही, मास बाय मास म्हटले ना ॲक्वेस सोल्युशनसाठी. ठीक आहे, 20 डिवायडेड बाय 100 घेणार. दिस इज मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट, and this one is mass of solution, mass of okay solution. mass of solvent कसं फाइंड आउट करणार, W1 इज इक्वल टू 100 मायनस 20 इज इक्वल टू 80. समजलं. ओके पुढे कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही आता. करेक्ट. मोलॅलिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, मोलॅलिटी इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 इंटू इथं 1000 घेऊ शकता इंटू W1. ठेवा व्हॅल्यूज आणि करा कॅल्क्युलेट. ओके ओके चेक करू शकता. आता हे काय काय केलं लक्षात आलं का तुमच्या. व्हॉट वुड बी दी मोलॅलिटी ऑफ 20%. ओके एस काय म्हणले, मास बाय मास म्हणले ॲक्वेस सोल्युशनसाठी. 20%ला काय लिहिलं आपण, 20 डिवायडेड बाय 100. 20 इज द मास ऑफ सोल्यूट अँड 100 इज द मास ऑफ सोल्युशन. W1 फाइंड आउट करू शकता ना, कारण मोलॅलिटीसाठी काय लागतो, W1 लागतो. करेक्ट. मग 100 मायनस 20 म्हणजे 80 आला W1. करेक्ट. मग W2 मिळालं तुम्हाला किती आहे, 20 इंटू ओके 1000 डिवायडेड बाय M2 किती असतो वॉटरसाठी, ॲक्वेस सोल्युशन म्हणले ना. करेक्ट. सोल्यूटसाठी सॉरी सोल्यूटसाठी घ्यावं लागेल ना M2 आपल्याला. 166 इंटू W1 किती आहे, 80 आहे. करेक्ट. त्याचं कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट द आन्सर, दॅट इज 1.51. समजलं. ठीक आहे. आता हे काय प्रॉब्लेम्स घ्या तुम्हाला होमवर्कसाठी. येस, दिस इज फर्स्ट होमवर्क, दिस इज सेकंड. सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. दिस वन इज थर्ड and this one is fourth. These are the homework questions. Clear? ठीक है. Yes, I think today we'll stop here. All the best.